सलाम. धन्यवाद. कालावंतीन दुर्ग सह्याद्रीच्या कुशीत लपलेला एक चांगला गड किल्ला. तिरंगा ट्रॅकर्स सध्या चढाई करत आहेत. किल्ल्यांची इथं वगैरे एक किल्ले नाही म्हणता ना, कालावंतीन दुर्ग एक सुळका आहे. हे दोन दुर्ग करायला आलं आणि मी बघू शकता तुम्ही. नाही पडशील. साई गावात सर्च केलं की सगळी मामाची दुकान होती. कालावंतीन दुर्ग आपण सर करत आहोत. आम्ही तर मित्रांनो, हा उतरतो आपण कालावंतीनी दुर्ग. खूप अवघड असा ट्रॅक आहे. हे तुम्ही पाहता किती लोक आहेत. अशा नॅचरली बनवलेल्या पायऱ्या आहेत. कालावंतीनी दुर्ग सुळका. नको म्हणू, आपल्याला ब्लॉक करायचं आहे. चला मित्रांनो, अशा तरी आम्ही हा ट्रॅक आता उत्तर करून खाली उतरत आहोत. निघत आहोत. अजून आम्हाला साईडला जो दिसतोय तो प्रबळगड आपण सर करायचा आहे. आणि तुम्हाला जर यायचं असेल इथं तर जास्तीत जास्त करून जूनच्या एंडिंगला जर आले तर इथं माहोल थोडासा वेगळा असेल. जुलैच्या दरम्यान, ज्यामध्ये सह्याद्री घाटांवरती जास्त पाऊस कोसळत असतो. त्यावेळेस इथून पाणी, निसर्गरम्य अशी हिरवी चादर निसर्गाने घेतलेली तुम्हाला इथं पाहायला मिळेल. आता हा जानेवारीचा महिना असल्यामुळे इथं थोडंसं गवत वगैरे वाळलेलं दिसतंय. ज्यावेळेस तुम्ही येता त्यावेळेस नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव पाहायला मिळेल. कालावंतीन दुर्ग हा ट्रेकरसाठी एक आवडीचा विषय आहे. हा जास्त असा लांब नाही आहे. आपल्या पनवेल सिटीपासून 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावरती हा ट्रॅक तुम्हाला अनुभवायला मिळेल. एकदम अशा सुटसुटीत अशा पायऱ्या आहेत, त्यामुळे अवघड असा ट्रेक नाहीये. एकदम इझी ट्रेक आहे. फक्त सांभाळून चालावे. स्टिकचा यूज करावा. सोबत येताना काठी वगैरे जर तुम्ही यूज केली. तिथे माकडांचा त्रास नाहीये. हा सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेस कोणते पण गड किल्ले आपण सर करत असतो त्यावेळेस जास्त माकडं भेटतात आपल्याला. तर इथं जास्त लोक कमी टुरिस्ट येतात इथं तसं पाहिलं तर. सुट्टी असल्या कारणाने आणि आज संदेश थोडा आता हे करतो.